श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या या महालक्ष्मी चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, येत्या गुरुवारी आहे दीप अमावस्या. त्यालाच आषाढी अमावस्या देखील म्हणतात. हा दिवस दिव्यांचे पूजन करण्यासाठी विशेष सण मानला जातो. विशेष म्हणजे महाराष्ट्र, गुजरात व दक्षिण भारतात याचे खूप महत्त्व आहे. दीप अमावस्येचे काय महत्त्व आहे? या दिवशी तुम्हाला कशा पद्धतीने दिव्यांची पूजा करून आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि ऐश्वर यांची आपण प्राप्ती करू शकतो. मित्रांनो, तुमच्या जीवनामध्ये खरंच जर अपयश येत असेल, घरामध्ये सतत नैराश्य असेल, घरामध्ये सतत भांडणं असतील, तर तुम्हाला हा दीप अमावस्ये दिवशी काही खास उपाय तुमच्या घरामध्ये करायचे आहेत. मित्रांनो, उपाय अगदी साधे सोपे आहेत. या दिवशी तुम्हाला दिव्यांची पूजा करून कशा पद्धतीने दिव्यांची पूजा करायची आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओतून मी आज तुम्हाला सांगत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचा व्हिडिओ फायद्याचा ठरणार आहे. तर मित्रांनो, दीप अमावस्ये दिवशी दिव्यांची पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये अंधकार दूर होऊन प्रकाशमय आपलं जीवन होत असतं. तुमच्या घरामध्ये सतत भांडणं, कलह, वादावाद किंवा पैसा जास्त खर्च होत असेल, पैसा घरामध्ये कमी येत असेल, तुम्ही मेहनत तर खूप करता आहात, पण पैसा हवा तेवढा घरामध्ये येत नाही. अगदी पाण्यासारखा पैसा तुमच्या हातून खर्च होत आहे. नको तिथे पैशासाठी खड्डा पडणे किंवा नको तेव्हा तुमच्या हातून पैसा जाणे, या साऱ्या समस्येवरती ही दीप अमावस्या तुम्हाला लाभदायी ठरणार आहे. मित्रांनो, आता श्रावण महिना चालू होत आहे आणि या महिन्यामध्ये ही दीप अमावस्या अत्यंत महत्त्वाची अमावस्या मानली गेलेली आहे. कारण इथून पुढे सणासुदीला सुरुवात होत असते. त्यामुळे माता लक्ष्मीसाठी अत्यंत प्रिय आहे ही दीप अमावस्या आणि त्यामुळेच तुम्हाला या दीप अमावस्ये दिवशी पूजापाठ करायची असते. थोडक्यात काय तर ही दीप अमावस्या जशी आपण दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन करतो त्याच पद्धतीने आणि तितकंच महत्त्व या दीप अमावस्येचं आहे. याबद्दलची कथासुद्धा या दिवशी तुम्हाला ऐकायची आहे आणि ती मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की तुमच्यासाठी आणणार आहे. तर माझा पुढचा व्हिडिओसुद्धा नक्की ऐका. तर मित्रांनो, दिव्याचे पूजन या दिवशी घरातील सर्व दिवे, मग ते मातीचे असेल, चांदीचे असतील, पितळाचे असतील, कोणत्याही दगडी दिवे असतील, कोणत्याही प्रकारचे घरामध्ये जे काही दिवे असतील ते तुम्हाला आजच्या दिवशी स्वच्छ घासून पुसून ते सूर्यप्रकाशामध्ये तुम्हाला सुकवायचे आहेत. सूर्याची किरणं त्याच्यावरती पडली पाहिजेत, हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. सूर्यप्रकाश नाही आहे तर तुम्हाला थोडा वेळ का बाहेर तुमच्या बाल्कनीमध्ये, खिडकीमध्ये थोडा वेळ का होईना पण बाहेरचा प्रकाश त्याच्यावरती पडला पाहिजे आणि त्यामुळेच कुठेतरी घरामध्ये सकारात्मकता निर्माण होत असते आणि तुमच्या घरामध्ये चांगला प्रकारचा लक्ष्मीचा वास हा तुमच्या घरात होणार आहे. आणि त्या दिव्यांमध्ये स्वच्छ पुसून त्याच्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे, वात घालायची आहे. त्यामुळे घरात जो आहे लक्ष्मीचा वास तुमच्या सतत राहणार आहे आणि आपल्याला हा दृढ विश्वास आपल्या मनामध्ये असला पाहिजे. अंधकारावर प्रकाशाचा विजय म्हणजेच ही दीप अमावस्या. अंधकाराचा दिवस जाऊन आपण नवे दिवे लावायचे आहेत आणि अंधकार दूर करायचा आहे आणि त्याचेच प्रतीक म्हणून अज्ञानावर ज्ञानाचा विजय म्हणून हे काही सारं आपण करायचं असतं. वास्तुशांती व आपल्या घरातील जी काही नकारात्मकतेचा नाश आहे तो या दिव्यामुळे होत असतो. संध्याकाळी घरात सर्वत्र दिवे तुम्हाला लावायचे आहेत. सकाळी लक्षात घ्या मित्रांनो, सकाळी तुम्हाला घरामध्ये देवाची पूजा झाल्यानंतर सकाळी घर स्वच्छ हे आदल्या दिवशीच तुम्हाला करायचं आहे. अमावस्ये दिवशी घर स्वच्छ करायला बसू नका. आदल्या दिवशी तुम्हाला घर स्वच्छ करायचं आहे. घराचा कोपरा ना कोपरा तुम्हाला स्वच्छ करायचा आहे. अमावस्येच्या दिवशी तुम्हाला अंघोळ वगैरे झाल्यानंतर सर्वप्रथम सकाळी तुम्हाला देवाची पूजा करायची आहे. त्यानंतर तुम्हाला दिव्यांची पूजा करायची आहे. त्यामुळे दिवे हे आदल्या दिवशी घासून पुसून तुम्ही स्वच्छ करून ठेवायचे आहेत. त्यानंतर दिव्याची पूजा झाल्यानंतर तुम्हाला तसेच दिवे तिथे जागच्या जागी ठेवायचे आहेत. संध्याकाळी मात्र पुन्हा एकदा ते दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत. सकाळी पूजा करायची आहे, संध्याकाळी परत एकदा तुम्हाला तिन्हीसांच्या वेळेला जेव्हा तुम्ही देवाला दिवा लावणार तेव्हा पण ते दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत आणि संध्याकाळी ते दिवे किंवा अजून सारे दिवे तुम्हाला घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तुम्हाला ठेवायचे आहेत.
मुख्य म्हणजे दरवाजावरती तुम्हाला एक दिवासुद्धा ठेवायचा आहे. तुम्ही घरात जेवढे जास्तीत जास्त दिवे लावणार आहात तेवढा तुम्हालाच फायदा त्याचा होणार आहे. कारण जेवढे जास्त दिवे लावाल तेवढे घरामध्ये तुमच्या माता लक्ष्मीचं आगमन हे लवकर होणार आहे. घरामध्ये जी तुमची लक्ष्मी आहे ती सुद्धा प्रसन्न राहणार आहे आणि घरामध्ये प्रसन्नतेचं वातावरण राहणार आहे. जर कोणी काही करणी केली असेल, तुमच्यावरती वाईट काही कोणत्या ग्रहांचा जरी प्रभाव असेल तरी या दिव्यामुळे तो आजच्या दिवशी निघून जाणार आहे. त्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवा की दिवे हे घरामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लावायचे आहेत. पण दिव्यांचं पूजन हे सकाळीच तुम्हाला करून घ्यायचं आहे. सकाळी शक्य नसेल तर रात्री दिव्यांचं पूजन करा आणि एक्स्ट्रा अजून दिवे मातीचे जे असतील ते तुमच्या घरभर तुम्हाला लावायचे आहेत. लक्षात घ्या, रात्री तुम्हाला शिव भोलेनाथांच्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तिथे तुम्हाला दिवे लावून यायचं आहे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. शिव भोलेनाथांच्या मंदिरामध्ये जाऊन या दिवशी तुम्हाला दिवे लावणं म्हणजे तुमच्या नशीब उघडण्या इतकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे भगवान भोलेनाथांची कृपा ही तुमच्यावरती होणार आहे आणि तुमच्या जीवनामध्ये सगळं काही चांगलं होणार आहे. अडकलेली कामं तुमची मार्गी लागणार आहेत. कोर्ट कचेरी असेल, जमिनीविषयी काही वादावाद असतील तर ते साऱ्यांचं निवारण या उपायाने होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, हा उपाय तुम्हाला नक्की या दीप अमावस्ये दिवशी करायचा आहे. दुसरं म्हणजे महत्त्वाचं, तुम्हाला या अमावस्ये दिवशी पितरांसाठी सुद्धा एक दिवा तुमच्या घरामध्ये लावायचा आहे आणि तो दिवा लावून झाल्यानंतर त्याला नमस्कार सगळ्यांनी करायचा आहे. घरातल्या लहान मोठ्या सर्वांनी त्या दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि आपल्या पितरांचं नामस्मरण करून त्यांना आपल्या जर काही चूक झाली असेल तर त्याबद्दल माफी मागायचं आहे आणि त्यांच्याकडे त्यांचा आशीर्वाद आपण मागायचा आहे मित्रांनो. त्यानंतर काही ठिकाणी कणकेचे दिवेसुद्धा बनवले जातात. तुमच्याकडे जर तशी पद्धत असेल तर तुम्ही कणकेचे दिवेसुद्धा आपल्या देवघरामध्ये ठेवू शकता. काही ठिकाणी कणकेचे दिवे बनवल्यानंतर देवांना त्यांनी निरंजन केलं जातं त्या दिव्यांनी. लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा सकाळी तुम्ही दिव्याचं पूजन करणार आहे तेव्हा तुम्हाला एक मंत्र आहे, तो मंत्र बोलायचा आहे. थोडक्यात ती प्रार्थना आहे, दीपोज्योती परब्रह्म दीपोज्योती जनार्दनम दीपो हरतु पे पाप संध्या दीप नमस्तुते. अशी तुम्हाला जी काही आहे ती त्यांना नमस्कार करून आरती तुम्हाला करायची आहे. तर मित्रांनो, दीप अमावस्या ही आपल्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची अमावस्या आहे आणि त्याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ अजून एक मी तुम्हाला टाकणार आहे, तोही नक्की तुम्हाला बघायचा आहे. धन्यवाद.